मिळाली ना? तुम्ही आमचे बॉस. काही मिळाली ना? हां करा रे करा. ओके ठीक आहे. काय दिवस हे सर सोड रोल. चला ओके. आज उद्योगमंत्री तुम्ही तुमच्या उपस्थितीमध्ये बैठक होत आहे. म्हणजे जी सांगितलं तर SR आहे. आपल्याला वाटतं की ही आगामी निवडणूक आहे. आता काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे जालना संभाजीनगर, या दृष्टीने काही पक्षाच्या दृष्टीनं तयारीच्या अनुषंगानं बैठक असावी अशी चर्चा आहे. नेमकं काय आहे? एकनाथ शिंदे साहेबांनी संघटनात्मक बांधणी करण्यासाठी प्रत्येक मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी तालुका निहाय बैठका घ्याव्या, संघटनेची बांधणी करावी, यासाठी एक प्रोग्राम दिलेला आहे. त्यामध्ये या सर्वांचं नेतृत्व सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे करतायत. आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्यात, तुम्ही हाच जिल्हा नाही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये या बैठका आता घेण्याचं सत्र आमचं सुरू आहे. याच्या मागचं हेतू एवढाच की 2029ची निवडणूक असेल, लोकसभेची असेल, विधानसभेची असेल, त्याची पूर्वतयारी पण होते. दुसरं, आपले BLO ज्यांच्या निवडणुका आपण दरवेळेला निवडणुकीच्या वेळेत करत असतो, तर त्याला जर आजपासून त्या ट्रेनिंगमध्ये जर ठेवलं, त्या लाईनमध्ये जर ठेवलं, तर व्यवस्थित संघटनेची बांधणी होते. हा त्याच्या मागचा हेतू आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या काही ठिकाणी ज्या आहेत त्याचा आणि याचा काहीही अर्थार्थी संबंध नाहीये. त्या निवडणुका आणि त्याच्या जागा जेव्हा वाटप होतील त्यावेळेला त्याच्यावर भाष्य करता येईल. बरं, त्याच जागा वाटपामध्ये भाजप आता त्या जागेवरती दावा करत आहे संभाजीनगरच्या जागेवर भाजप दावा करते. हे जरी खरं असलं तरी ही जागा शिवसेनेची होती, शिवसेनेची आहे आणि शिवसेनेची राहणार. या संदर्भामध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा बोललेलो आहे. ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडता येणार नाही आणि त्यासाठी वरिष्ठ पातळीवर निश्चित बैठक होऊन योग्य तो निर्णय होईल. नाही, पण भाजपचं असं म्हणणं आहे की महापालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये आमचं संख्याबळ तुमच्यापेक्षा दुप्पट आहे. त्यामुळं आता मागचं गेलं, आता नव्यानं सांगा. त्यामुळं आम्ही आता याचा सगळं दुप्पट आहे, तिप्पट आहे, याचा जे आहेत ना, हे बेरीज वजाबाकी करणं हे भाजपचं काम आहे. परंतु याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. साहेब, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते असं म्हणतात की मोदीजी तुमची मेलोडी ड्रील हा प्रत्येक भारतीयाचा आणि त्यांच्या वेदनांचा अपमान आहे. देशाचे पंतप्रधान जेव्हा परदेशात असतात किंवा एखाद्या पॉलिसीवर बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी जातात, त्या टायमाला राहुल गांधीचं नेहमी काही ना काही वादग्रस्त वक्तव्य आपल्याला पाहायला मिळतं. मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते त्या टायमाला त्यांचा अपमान त्यांनी संसदेमध्ये केला होता. म्हणून हे अशा गोष्टी करणं हे राहुल गांधीचा छंद आहे आणि म्हणून या पप्पूला आम्ही एवढा सिरियसली घेत नाही. पण यापुढे जाऊन राहुल गांधी असं म्हणतात की पंतप्रधान आणि गृहमंत्री गद्दार आहे. हेच ना, देशाच्या पंतप्रधानाबद्दल काय बोललं पाहिजे, गृहमंत्र्याबद्दल काय बोललं पाहिजे, ह्या अशा वैयक्तिक पातळीवर टीका करणं हे राहुल गांधीचं नेचर झालेलं आहे. म्हणून त्याला आता खऱ्या अर्थानं पश्चाताप या गोष्टीचं झालं की आपला पक्ष डुबतोय आणि त्या फ्रस्ट्रेशनमधून त्याच्या तोंडून हे असे वाक्य निघतात. साहेब, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचं आवाहन केले. मात्र असं असताना भाजपाच्या पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ आणि श्वेता महाल चारधाम यात्रा निघाल्या. यावर आता सोशल मीडियावर टीका होताना पाहिला. चारधाम यात्राला गेले म्हणजे त्यांनी आता बचत केली असते तर किती झाली असते याचा काही विचार कराल का? देवदर्शन करायचं नाही असं काही ठरलेलं नाही ना. म्हणून अशा छोट्या गोष्टीचा भाव करण्यात काही अर्थ नाही. सध्या एक कॉक्रोच पार्टी जगभरामध्ये चर्चेला आलेली आहे आणि विशेषतः त्याचा रोष तो आपल्या संभाजीनगरचा आहे इथला. त्याचा रोष महाराष्ट्रावर अधिक आहे. ते त्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडत असताना एक मुद्दा मागितला की या पक्षातून त्या पक्षात जाणारे नेते, मग त्यांना 20 वर्षासाठी निवडणूक बंदी, त्याच्यावर गुन्हा दाखल करा वगैरे असं आहे. पण त्या सगळ्यावरून आता महाराष्ट्रातली तरुणाई सुद्धा झेड जी आहे ती त्याच्याकडे आकर्षित जाते. काय सांगतो?
मुळामध्ये न्यायमूर्ती सारख्या माणसाने, ज्या इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या माणसांनी सर्वसामान्य युवकांना अशा पद्धतीने डिचवणं हे चुकीचं आहे. विद्यार्थी दशेतला मुलगा हाच खऱ्या अर्थानं क्रांती घडतो असतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये कुणाचा पुढाकार होता? या युवकांचा होता. चले जाव चळवळ जेव्हा महात्मा गांधींनी जेव्हा घोषणा केली, सगळ्यात पुढे कोण होता? हा युवक होता. आणि जेव्हा युवकांचा तुमच्या आंदोलनासाठी, तुमच्या राजकीय भवितव्यासाठी, तुमच्या असलेल्या पक्षासाठी तुम्ही वापर करता आणि त्या जेव्हा काम संपलं तर त्या युवकांचा तुमचा अर्थार्थी काही संबंध नाही अशा पद्धतीने जेव्हा बोलल्या जातं आणि त्याच्यातल्या त्यात न्यायमूर्ती सारख्या घटनेचा ज्यांना अधिकार आहे त्या माणसाने त्यांना कॉक्रोच म्हणणं हे मला वाटतं अत्यंत गैर आहे. तो त्या युवकांचा अपमान हे मी मानतो. म्हणून युवकांचा संताप हा झालेला संताप हा असा तसा नाही झालेला. तुम्ही त्यांच्या अधिकार आणि त्यांच्या ताकदीला दिलेलं ते आव्हान आहे. म्हणून आज जर तुम्ही पाहिलं ही कॉक्रोच पार्टी वगैरे ज्यांच्याकडून काढली त्यांचे इतक्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर यासाठी व्हायला लागलेले आहेत की त्यांचा उद्रेक ते त्या माध्यमातून दाखवत आहे. आम्हाला तुम्ही भारताचं आधारस्तंभ म्हणता, येणारी भावी पिढी म्हणता, अशा वेळेला तुम्ही आम्हाला कॉक्रोच म्हणून हिणवता, ही गोष्ट प्रत्येक युवकांना लागलेली आहे आणि त्याचा हा परिणाम आपल्याला दिसून येतो. सर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीत धनंजय मुंडे यांना महत्त्वाचं स्थान मिळणार आहे अशी माहिती. राष्ट्रवादीच्या या कार्यकारिणीमध्ये कुणाला स्थान मिळणार आहे, कुणाला डिचू देणार आहे, कुणाची क्लरिकल मिस्टेक झाली, या सगळ्या वादाधिक गोष्टी आहेत. या संदर्भामध्ये आतापर्यंत कोणतंही स्पष्टीकरण खऱ्या अर्थानं अधिकृतपणे पुढे आलेलं नाही. म्हणून या पक्षाचं आता नेमकं काय धोरण आहे किंवा काय त्यांच्या कंडिशन्स आहेत या काही दिवसातच आपल्या समोर येईल. त्या पक्षाचं धोरण तुम्हाला नसेल माहिती, पण ते पक्षातले लोक तुमच्याकडे जे येतात ते तरी माहिती असेल. तर काय तुमच्या संपर्कात किती आहे? आता हा पक्ष त्यांच्या अंतर्गत गोष्ट वेगळी, परंतु पक्षामधून बाहेर जाण्याची संख्या तेवढीच वाढलेली आहे. काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेतच, आमच्याशी बोलतायत. पक्षामध्ये आता नेतृत्व कोणत्या नेतृत्वाखाली काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे, हे नाकारता येत नाही. म्हणून त्यांच्या पक्षामध्ये काय घडतंय हे काही दिवसात तेच सांगितलं की काही दिवसात कळेल. आणि एवढं मात्र निश्चित आहे की त्याचं अलबेल नाही असं एकंदर चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक चॉकलेटचं पाकिट मेलोडी यांना दिलं. त्याच्यानंतर आता कुठंतरी राहुल गांधी म्हणतात की हा भारतीयांचा अपमान आहे, असे रील बनवणार. त्याच्यानंतर त्याला तुम्ही एवढं सिरियसली घेऊ नका. काही वेळेला एखाद्याला जोक करणं किंवा हसवणं किंवा सहजगत्या बोलणं ह्या प्रकारातून झालेलं. त्या मेलोडीचा एवढा काही प्रचार झाला, ती मेलोडी राहिली वेगळीकडं, या चॉकलेटचा प्रचार झाला जास्त. आता प्रत्येक जण हातात तो मेलोडी घेऊन खात बसेल. म्हणून अशा गोष्टीला जास्त सिरियस घेऊ नये. जिल्ह्यामध्ये पेट्रोलची टंचाई, पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. शेती पिकासाठी मशागतीसाठी लोक तयारी लागलेत, मात्र डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. यावर मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की काही लोक जाणून बुजून टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याकडे पेट्रोलचा डिझेलचा साठा आहे, एवढं निश्चित आहे. काय याच्यामुळं सर्वात जास्त जर पॅनिक कोणी होत असेल तर तो शेतकरी होतो. शेतातले कामं करणं, त्याला आवश्यक असलेला डिझेलचा पुरवठा जर नाही झाला तर मग मशागत कशी करायची, पावसाचं तोंडावर आहे, या सगळ्या अडचणीला तो समोर जातोय. म्हणून आता त्या विभागीय आयुक्तांनी किंवा कलेक्टरने या संदर्भामध्ये कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर आपला एक देखरेख, आपला डोळा हा असला पाहिजे. सर्वसामान्य नागरिकाला याच्यापासून त्रास होणार नाही याची काळजी सर्व कलेक्टरने घ्यावी, अशा सूचना गेल्याच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा दिलेल्या आहेत. पुरवठा असला तरी काही पेट्रोल पंप चालक जे त्यांचे नियमित मोठ्या वाहन आहेत त्यांना देण्यासाठी पेट्रोल ठेवलं जातं आणि जे सर्वसामान्य वाहनधारक आहे किंवा शेतकरी आहे त्यांना दिलं जात नसलं. ग्रामीण भागामध्ये शेतीची कामं करून देईल. नाही, म्हणून तो सांगतो ना, सगळ्यात जास्त फटका शेतकऱ्याला बसतो. शेतकरी अडचणीत येतोय. म्हणून ह्या अशा पेट्रोल पंप चालक जे असतील त्याच्यावर हा कलेक्टरांचा, मुळामध्ये कलेक्टरला ते अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यांनी त्याच्यावर नजर ठेवून असे जर काही उद्योग होत असेल तर त्याच्यावर कारवाई सुद्धा केली पाहिजे. सर, काल जे ते राष्ट्रवादी शरद पवार गटाने एक आवाहन केले की शेतकऱ्यांसाठी पेट्रोल राखीव ठेवा, नाहीतर आम्ही एकही सरकारी गाडी घेऊ देणार नाही.
असं बोलण्यापेक्षा त्यांना सरकारला सहकार्य कशी करायचं ही भूमिका त्यांची असली पाहिजे. कुणालाही पेट्रोलचा तुटवडा करायची इच्छा नसते किंवा करणार पण नाही. म्हणून सरकारची सुद्धा तीच भूमिका आहे की सर्वसामान्याला डिझेल आणि पेट्रोल मिळालं पाहिजे. सर हिंदी सामने आ रहा है, उन्होंने कहा है कि पीएम मोदी वैश्विक मंच पर भारत की प्रतिष्ठा की रक्षा के लिए काम कर रहे हैं। देखिए, शरद पवार एक ज्येष्ठ नेता है और वो जानते हैं कि अभी जो दौर चल रहा है युद्ध का, ईरान है, अमेरिका है, ये सब इजराइल है, इस वक्त भारत के पंतप्रधान जब विदेश जाते हैं कुछ राजनीति बातें होती है, कुछ करार होते हैं, इसलिए उनकी भूमिका स्पष्टपणे शरद पवार ने बताई है कि ऐसे टाइम ऐसे ही काम करना जरूरी है. शरद पवार के नेतृत्व वाली राष्ट्रवादी कांग्रेस ने के कुछ वरिष्ठ नेताओं ने कहा है कि अभी अजित पवार का जो खेमा है उनके साथ कोई विलय नहीं होने वाला है। वो विलीनीकरण का मुद्दा खत्म हो चुका है. विलीनीकरण अभी रहेगा ही नहीं. लास्ट टाइम ही मैंने बताया था कि ये विलीनीकरण जो बातें चल रही थी वो अजित दादा के गुट के कुछ लोगों को पसंद नहीं थी. उन्होंने उसके अंदर होना नहीं, इसलिए बहुत सारी कोशिश की. अब ऐसी नौबत आई है कि अजित दादा गुट में ही आपस में जो लड़ाई चल रही है उसका फायदा राष्ट्रवादी शरद पवार चंद्र पार्टी को होगा. इंटरनेट मीडिया पर इन दिनों कॉकरोच पार्टी की धूम है, जिसने बीजेपी को भी पीछे कर दिया है. यानी इंस्टाग्राम पे अभी वो 9 मिलियन फॉलोअर के आगे जा रहे हैं. 10 मिलियन फॉलोअर, अब की बार 10 मिलियन पार, इस तरीके के स्लोगन भी देखने को मिल रहे हैं. देखिए, फॉलोअर कितना हो रहा है, इससे ज़्यादा युवकों में उद्रेक कितना ज़्यादा हो रहा है ये आपको देखना पड़ेगा. ये युवकों ने हर टाइम जब भी देश पे संकट आया उस टाइम युवकों ने पूरा एक साथ खड़े होकर देश का साथ दिया. कोई भी लड़ाई, महात्मा गांधी जी ने 1942 में चले जाओ आंदोलन जब पुकारा था तो उसमें सब युवकों का साथ था. ये आज़ादी दिलाने में युवकों का सहभाग है. लेकिन अगर कोई न्यायाधीश ऐसा बोलता होगा कि ये कॉकरोच है तो ये युवकों का अपमान है और ये युवक सहन करने वाले नहीं है. जब जरूरत पड़ती है जो युवकों का इस्तेमाल करो और उनको बाजू में दर किनारे करो. ये जो भूमिका है ये ठीक नहीं है और इसका कोई समर्थन भी नहीं करेगा. इसलिए आज वो युवक जो भड़का है उसका जो माथा ठनका है, हमसे काम लेते हो और हमको कॉकरोच करके बोलते हो, तो ये बातें उनके जहन में फिट हो गई है. इसलिए वो एक आंदोलन की भूमिका में है और वो चाहते हैं कि देश में युवकों की ताकत क्या है वो दिखाने की उनकी वो कोशिश है. राहुल गांधी ने एक बयान दिया है, उसमें कहा है कि बीजेपी आरएसएस के लोग आपके सामने आए और नरेंद्र मोदी और अमित शाह की बात करें तो आप उनसे खुलकर कहिए कि नरेंद्र मोदी और अमित शाह गद्दार है, बीजेपी आरएसएस गद्दार है, क्योंकि ये लोग ने मिलकर जो है देश बेचने का काम किया है. देखो, राहुल गांधी जब भी कोई इलेक्शन चुनाव होते कोई भी क्षेत्र में, वहाँ जो उनका पराभव होता है उसके बाद ऐसी वक्तव्य करना वो उनकी वो क्या बोलते आदत सी बन गई है. अभी भी देश के 15 जो प्रदेश में गए थे उनके बारे में ऐसी बातें करना, देश के गृह मंत्री के बारे में ऐसी बातें करना मेरे ख्याल से उचित नहीं. लेकिन सत्ता में रहने के वक्त उन्होंने मनमोहन सिंह की पंतप्रधान रहने के बाद भी उनके मुंह पे कागज फेंक के मारे थे. ये लोग अभी भी भूले नहीं. इनका जो रवैया है वो देश हित में नहीं है और ऐसे बातें करने वालों को जनता भी माफ करती नहीं.